सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. आज भोसले वैद्यकीचा मुद्दा मांडला आहे की घरफाळ्यामध्ये सवलत मिळायला पाहिजे, पण पुन्हा मी या गोष्टीवर तुमचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय. आज कपडे साहेबांनी पण एका गोष्टीचा उल्लेख केला किंवा दादू साहेबांनी पण एका गोष्टीचा उल्लेख केला. तर आज आपल्या मराठी शहराची जर अवस्था बघितली तर अतिशय बिकट अवस्था आहे. प्रत्येक वेळी आयुक्त साहेब असतील किंवा महापौर, उपमहापौर साहेब असतील, यांना बोलवून आपण तिथं प्रत्येक वेळी दैनंदिन अवस्था राखू शकत नाही. परंतु संध्याकाळच्या अंधाराच्या वेळी तिथं वेगवेगळे उद्योग तिथं चालतात. या गोष्टीवर तिथे लक्ष देऊन त्या भौतिक सुद्धा आपण काय देणार आहे या गोष्टीवर एक चर्चा सुद्धा व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या दैनंदिन दुरावस्था झालेल्या आहेत त्या प्रत्येक दाखवून शक्य नाही. ज्यासाठी मी या सभागृहामध्ये एक एवढा अद्यावत आपला सभागृह आहे. आज युवक लोक सुद्धा इथे जास्त आहेत, लक्षात घ्या. आज या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपलं जग पुढे चाललंय. परंतु एवढं अद्यावत सुविधा असून आपल्या इथं एक एलईडी स्क्रीनची तिथं माझ्याकडे एक मागणी आहे की आपल्याला नवीन मॉडेल काय तर करायचं असेल किंवा नवीन मॉडेल कुठं आपल्याला आपल्या सभागृहासाठी दाखवायचं असेल किंवा दुरावस्था काय आहे आपल्याला जर दाखवायचं असेल, सभागृहाच्या समोर आणायचं असेल तर एक एलईडीची स्क्रीनची एक व्यवस्था करायला पाहिजे, एवढी माझी मागणी आहे. पण दुसरी गोष्ट अशी की आपण सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करायला लागलोय, पण एक गोष्ट आपण विसरायला लागलोय. हा जो महिना हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा बलिदान मास म्हणून ओळखला जातोय. तर यासाठी एक अभिवादनाचा ठराव या ठिकाणी आपण पास करावा एवढी विनंती मी तुम्हाला माझ्या माध्यमातून करतो. अध्यक्ष